नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भाजपनं लोकसभा उमेदवारांची 195 जणांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली होती. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नसल्यानं विरोधकांनी भाजपावरती जोरदार टीका केली. भाजपा महाराष्ट्रातील काही नेत्यांचे मुद्दामून खच्चीकरण करत असल्याचा आरोप शिवसेना उभाटा गटानं म्हणजेच संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली तोफ डागली. आता त्यांच्या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. संजय राऊत यांना नैराश्यानं ग्रासले. ते रोज काहीही बडबडत असतात. अलीकडे हे प्रमाण वाढले, त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव वाटते, अशा शब्दामध्ये भाजपाने टीका केलेली आहे. भाजपा महाराष्ट्राच्या एक्स अकाउंटवरनं एक मोठी पोस्ट शेअर करण्यात आली. त्यामध्ये संजय राऊत यांचा घरगडी असा उल्लेख करण्यात आलाय. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय की महाविकास आघाडीचं जागा वाटप अडलेलं आहे. त्यांच्यात भांडणं सुरू आहेत. या भांडणाचं मुख्य कारण संजय राऊत हेच आहे. ते आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात, त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचं मन शांत होत नाही आणि म्हणून मग ते बैठकीमध्ये चहा देणाऱ्या वेटरवर देखील खेक असतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्यावरती चांगलेच संतापलेले आहेत. कालच राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना हट्ट करू नका असा इशारा देत त्यांचा अपमान केला होता. एकूणच संजय राऊत यांचं मानसिक संतुलन हे ढळलेलं आहे आणि त्यांना तातडीनं उपचाराची गरज आहे. आज संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. परंतु राऊत हे विसरले की भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो, अशी टीका या पोस्टमध्ये करण्यात आली आहे. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उभाटामध्ये केवळ घरकोंबडा, बाप आणि त्यांचा 33 वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरती अपमान हाती येतो. नितीन गडकरी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. नितीन गडकरी यांचं कर्तृत्व मोठं आहे. संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, अशी टीका भाजप महाराष्ट्राच्या एक्स अकाउंटवरनं करण्यात आली आहे. आता हेही जाणून घेऊयात की संजय राऊत नक्की काय म्हणाले होते. भाजपला निवडणुकीनंतर अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भाजपला 220 ते 225 जागांच्या पुढे जागा जिंकता येणार नाहीत. अशावेळी नितीन गडकरी यांचं पंतप्रधानपदी कुणी नाव पुढे करू नये, यासाठी आत्ताच त्यांचा दिल्लीमध्ये पत्ता कट करण्याचं काम केलं जाते. नितीन गडकरी हे व्यासपीठावर देखील सन्मानानं उभे असतात. महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचं, डावलायचं असा प्रयत्न चालू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती आणि त्यावरतीच मग भाजपा महाराष्ट्राने त्यांच्यावरती सनसनीत चपराक लावलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता राजकीय आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत, कारण लोकसभेच्या निवडणुका आता तोंडाशी आलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, नवनवीन अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.